तमाम रसिकांचं आपण करूया स्वागत आणि त्याचबरोबर अतिशय उत्तम दर्जाची सर्वोत्तम स्पर्धा कशी संपन्न करायची हे कैलासवासी सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघानं करून दाखवलंय। कैलासवासी अनंता शेठ केनी यांच्या नावानं त्यांच्या स्मृतींना उजाळ देणारी ही स्पर्धा मात्र अनेक वेगळ्या पैलूंना इथे वाव देते। कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर 6 षटकांचे सामने त्यानंतर 5 षटकांचे सामने म्हणजे एक उत्तम दर्जाची स्पर्धा कशी असावी हे दाखवून दिलं। वळूया आपण या सामन्याकडे। निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी। महाराष्ट्राचं नंदनवन घडवणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो आणि आमच्या आराध्य दैवत देवा पाटील साहेबांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही अभिवादन करतो। आणखी एक नवा कोरा सामना एका बाजूला मात्र निशांत 11 दादरपाडा। पहिला बॉल पहिल्या बॉलवर ओमकारनं मात्र ओम नमः शिवाय म्हणत श्री गणेश आखला। ओमकार कोळीच्या बॅट मधला आला हा षटकार आणि डान्सरांचं हे आगमन। वेलकम। थँक्यू सो मच। आणि डान्सरचं सुद्धा आगमन झालंय। पहिल्या दिवसाचेच कपडे आज हे दिसत आहेत। पहिल्या दिवसाचेच कपडे अजून आज दिसत आहेत। आम्ही पहिल्या दिवशी होतो ना त्याच्यामुळं आज बदलून यायला हवं होतं। मग तरी गॉगल आतापर्यंत फक्त एकच लावले। येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वेळेमध्ये 3-4 गॉगल्स होतील कारण स्टँडर्ड आन्सर आहेत। परंतु हा सामना मात्र कोणाकडे डान्स करेल। फुल टॉस मिडॉनला बॉल मात्र ट्रॅव्हल झाला। थोडासा टाइम जज नाही करू शकला ओमकार कोळी। विजय नाईक प्रिन्स 11 धाकटा कांदा वर्सेस निशांत 11 दादरपाडा। या दोन संघादरम्यानची ही सुपर 4 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी एक तरी ट्रॉफीला जर हात लावायचा असेल, ट्रॉफी संध्याकाळी उचलायची असेल तर इथून जिंकणं अनिवार्य राहील। पहिला सामना काय कमाल येता राहिला। क्रिकेटमध्ये 90+ धावा ही कमी पडायला लागलेत। सूरज पाटील वाघिलीवाडा संघानं दाखवलं आणि आज कदाचित वाटलं होतं की इथेही त्या धावांचा पाठलाग होईल की काय। ज्या प्रकारची सुरुवात राहिली अफलातून सुरुवात केली। सूर्याचं तळपणं आम्ही नेहमी पाहिलं आहे परंतु सूर्या पहिल्या षटकामध्ये लगेचच बाद झाला। तर सुरुवात जरूर आक्रमक केली, चांगल्या धावा ठोकल्या त्यानं कारण 3 चौकार 1 षटकात 18 धावा त्यानं जोडल्या। त्यानंतर जयेशचं सुद्धा एक चांगला खेळ राहिला पण जयेश पाटील नंतर फार भरीव कामगिरी कोणी करू शकला नाही। रोहित पाटेचा खेळ राहिला जरूर चांगला परंतु तो व्यर्थ जाणारा खेळ राहिला। पहिल्या सामन्यामध्ये 90+ धावा पाहिलेत। या सामन्यात धावा किती होतील? निमेश मोहिते द ब्रँड ऑफ दादरपाडा पहिला फलंदाज या स्पर्धेमधला ज्यानं जोडल्या वैयक्तिक 100 धावा। अभिनंदन निमेश मोहिते द ब्रँड ऑफ दादरपाडा। मी म्हटलं होतं की ज्याप्रमाणे पहिला सामना खेळला ना दादरपाडा संघाचा हा निमिष त्याचं कौतुक केलं जाईल। निमिष आणि श्रीनिवास या 2 खेळाडूंनी पहिला सामना कमालीचा खेळला होता कारण 2 फलंदाज परतल्यानंतर या दोघांनी बाजू लावून धरली। 6 षटकांचा खेळ कसा खेळायचा निमिष मोहितेने दाखवून दिलं आणि श्रीनिवासची चांगली साथ त्याला लाभली। चेतन भोईर या संघामध्ये नेहमी राहतो त्याचंही करूया कौतुक। परंतु या 2 फलंदाजांनी ओळखलं की पहिल्या सामन्यामध्ये धावांचा पाऊस पडला आहे आणि दोन्ही इनिंग्समध्ये मोठ्या धावा आलेत त्याच्यामुळे आम्हाला इथे मोठ्या धावा बनवाव्या लागतील। भलेही नशिबाचा कौल नाही, टॉस आमच्या विरोधात गेला परंतु आम्ही जे मिळालं आहे ना ते मनापासून स्वीकारू। आणखीन एक फुल टॉस, आणखीन एक फुल टॉसवर आणखीन एक टोल वसूल। लॉंगॉनच्या सीमारेषा 7-12 जणू काही माझ्याच नावावरती आहे या नेक इराद्यानं निमिष मोहितेनं दाखवला षटकार।
पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार, ज्याच्यामध्ये पाहिलं तर लागोपाठच्या 2 षटकार निमिष मोहितेच्या बॅटमधून, ओमकार कोळीचा 1 षटकार. आणि अशा प्रकारे चांगली फलंदाजी सुरू आहे. सलग 3 बॉलवर 3 षटकार ठोकण्याचा बहुमान आतापर्यंत 6 फलंदाजांनी मिळवला. निमिष मोहिते नावावरती तो रेकॉर्ड जाईल का? वन ऑफ द क्लास बट जस्ट ड्रॉप इन फ्रंट ऑफ द बाउंड्री. आणि इथे एक्स्ट्रा कव्हरच्या मधून भरधाव वेगानं 1 सीमारेषा बाहेर आलाय हा चौकार. काही कमालीचं राहिलंय. 23 धावा धाबागती लागल्या. नशिबाचं कौल बरे हे आपल्या विरोधात गेलं असेल जितू, परंतु मी नेहमी सांगतो ना की आयुष्यामध्ये सगळंच आपल्या मनासारखं नाही मिळत. तर जे मिळालं ना दीपक सर ते मनापासून स्वीकारा. आयुष्यामध्ये आपला जन्म आपण ठरवून नाही झाला, ते मिळालंय. आपल्याला मिळालं नाव हे आपण नाही कमावलं, ते आपोआपच आलंय. परंतु जे नाव आपल्याला मिळालंय ते मनापासून सांभाळत कर्तृत्व सिद्ध करत तो नाव मोठा कसा होईल यासाठी आपण लाईफ टाईम प्रयत्न करतो ना, असाच क्रिकेटचा खेळ आहे. टॉस गमावली, फलंदाजी वाट्याला आली, त्यांनी मनापासून स्वीकारली, ठोकल्या तब्बल 23 धावा. क्या बात, लाजवाब फलंदाजी पाहतोय. विजय नाईकला मात्र मोठे प्रहार सहन करावे लागलेत. अजय नाईक नवीन गोलंदाज. राईट आर्म विकेट. खोलवरचा टप्पा. बोट पंचांचं आकाशाकडे जरूर राहिलं. अगदी प्लम पकडलाय. पंचांनी विलंबही न लावला. पंच दोरकारात चोरगे सरांनी मात्र बोट आकाशाकडे गेलं आणि पहिल्याच बॉलवर अजय नाईकने एक मोठी विकेट. ओमकार कोहली LBW आउट. तो चांद नाहीये, तो सूर्य आहे. त्याच्या बाजूलाच मात्र आपण चंद्रही पाहतो, परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर कोण म्हणतो की रात्री सूर्य उगवत नाही. इनामपुरीच्या मैदानावरती सूरज पाटीलच्या नावानं जो सूर्य तळपला ना तर तमाम रसिकांना पाहिला. मित्रांनो, 100 धावाचा टार्गेट पाठलाग करणं सोपं नाही आहे. लालचंद गावण सरांचं आगमन होतं आहे. वाघिलवाडा म्हटलं की त्यांनीही आनंद उत्सव साजरा केला. आपल्या पाकिटातून पैसे काढत प्रत्येकाला आपली बक्षीस लगावली आणि आयुष्यामध्ये क्रिकेटचा आनंद काय असतो ना हे मात्र त्यानं दाखवून दिलं. तमाम रसिकांना मंत्रमुग्ध केलं. चांगला फटका आहे. कव्हर पॉईंटच्या मधून भरता वेगानं बॉल ट्रॅव्हल होत आहे. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनचा चांगला प्रयत्न. निमिष मोहिते मात्र डेंजर एंडला धावलाय. रन्स मात्र मिळतील तब्बल 2. या 2 धावेने धापडकर धावा लागल्या. तब्बल 25 धावा. अतिशय उत्तम अशी गुणलेखनाची भूमिका, उत्तम अक्षर गुणलेखकाचं असावं आणि ते योगेश केनी यांना लाभलंय. त्यांचंही करूया कौतुक. बॅटची कडा दिशा दिली आहे. डीप थर्ड मॅनच्या मधून बॉल ट्रॅव्हल होईल. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील. बॉलनं मात्र अजिबात ढुंकून हे पाहिलं नाही आणि आपल्या भरदा वेगानं सीमारेषा क्लिअर केली. आला आणखीन एक चौकार. अजय नाईकच्या पहिल्या बॉलवर ओमकार कोहलीची विकेट. दुसऱ्या बॉलवर 2 धावा आणि इथे मात्र चौकार. नवीन फलंदाज पाहतो श्रीनिवास मोहिते. एक अतिशय उत्तम पार्टनरशिप. मी मगाशीच नाव घेतलं. श्रीनिवास मोहिते आणि निमिष मोहितेनं 6 षटकांच्या खेळामध्ये कशी रणनीती दाखवायची असते. पहिल्यांदा शांत स्तब्ध राहिले पहिल्या सामन्यामध्ये, नंतर मात्र प्रहार केले. प्रॉपर क्रिकेट ते खेळलेत. बॉल बराच वेळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक साहिल पाटील झेलच्या खाली आला आणि त्यानं मात्र श्रीनिवासचा खेळ संपवला. वेल कॉट.
फलंदाज बाद. मोहिते फार वेळ तक धरू शकला नाही. पहिल्या 3 बॉल्समध्ये त्याने 6 धावा जरूर जोडल्या, परंतु तोही परतला. 2 फलंदाज बाद झालेत. 5 षटकांचा खेळ आहे. धाबळकर धावा आतापर्यंत लागले ते तब्बल 29 धावा. 2 बाद 29. 2 बाद 29 हितगुज केली जाते. त्याला टाईम अलर्ट आहे, त्याच्यामुळे बॅट्समनला सुद्धा फार वेळ घ्यायचा नाही आहे. तुमच्याकडे टीम मिटिंगला एवढा वेळ नाही आहे. दोघांचीच मिटिंग सुरू आहे मैदानाकडे. 11 जण बघतायत आणि राहिलेले सगळे प्रेक्षक तुमच्याकडेच निहाळतायत. विचार विनिमय केला जातो. एक स्टँडर्ड क्रिकेट निमिष मोहितेकडून नेहमीच पाहण्यात आली आहे. दादरपाडा संघाची रणमशीन म्हणून त्याची ओळख राहिली आहे. मॅडी या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचे आपण करूया स्वागत. क्या बात. पलटवार होतोय हळूहळू. 5 षटकांचा खेळामध्ये सुद्धा रणनीतीची गरज आहे. जिथे 1 षटकाचा खेळ असतो तिथे गरज नसते रणनीती, तिथे फक्त आला आणि ठोकला. परंतु 5 षटकं इव्हन 4 षटकामध्ये सुद्धा तुम्हाला विचार करावा लागत आहेत. परंतु 4 षटकांमध्ये ना सामने खूप लवकर वन साईड होतात. परंतु 5 षटके किंवा 6 षटकं तुम्हाला अक्कलेनेच खेळावं लागतं. ती अक्कल हुशारी गोलंदाज अजयनं दाखवली आणि अजय नाईकनं कमालीचं षटक हाताळलं. पहिल्या बॉलवर विकेट, नंतर 2, नंतर 4, नंतर विकेट आणि डॉट अशा 6 धावा देत 2 मोहरे अजय नाईकने टिपले. पहिल्या षटकामध्ये आपल्या हातून निष्ठ चाललेल्या सामन्याला मात्र मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करणाऱ्या निशांत दिलवान दादरपाडा संघाच्या फलंदाजांना रोखून धरलं. धावा दिल्या फक्त 6. फिल्डिंग लावा. तुमच्याकडे टाईम अलर्ट असणार आहे, त्याच्यामुळे स्ट्रॅटेजिक टाईम आऊट नाही आहे. लक्षात घ्या. 2 12th मॅन ज्या आहेत, तिसरं षटक संपेल लगेच मैदानाकडे पाणी घेऊन जायचं आहे. तुम्ही रेडी राहायचं आहे. उजेडामध्ये फायनल्स आणि त्याचबरोबर बक्षीस वितरण समारंभही आपल्याला करायचं आहे. आज काल्याचं कीर्तन आहे, कारण खऱ्या अर्थानं 5 दिवसीय स्पर्धा अतिशय उत्तम दर्जाची ही स्पर्धा राहिली आहे आणि प्रत्येक संघ सुपर 8मध्ये आज खेळतायत, एकमेकासमोर लढतायत आणि मुख्य गाभा या स्पर्धेचा काय राहिला रिव्हर्सर तर 6 षटकांचे सामने आणि 5 षटकांचे सामने हा मुख्य गाभा या स्पर्धेचा राहिला. आणि एक स्टँडर्ड क्रिकेट सगळ्या क्रिकेटपट्टूंना खेळता आली आणि क्रीडा रसिकांना त्याचा मनमुराद आनंद घेता आलाय. ग्रामीण टेनिस क्रिकेटनं कूच बदलली आहे. मागच्या 4-5 वर्षापासून काय सुंदर खेळ राहिला आहे ग्रामीण क्रिकेटचा. 1 गाव 11 मी परवाही सांगितलं. 1 गाव 11मध्ये नेमकं काय घडलं तर वाघविलीवाडासारखा संघ मिळाला आणि त्यामधून सूरज पाटील ही तलपलाय. प्रतीक सुरतेचा खेळ तर बहारदार बारमाहीच राहिलाय. भरधाव वेगानं बॉल, भरधाव वेगानं निमिष मोहितेलाही चकवलंय आणि इथे मात्र हा बॉल सुनील नाईकचा राहिलाय डॉट. सुनील नाईक ऑपॉर्च्युनिटी होती. निमिष मोहित सारख्या ताकदवान खेळाडूला बाद करण्याची नामी संधी पॉईंट्समध्ये आली होती. बॉल बराच वेळ हवे राहिला. अशा ट्रम्पकार्ड फलंदाजाची विकेट तुम्ही गमावू शकत नाही. ज्या वेळेला हाफ चान्स असते ना तिथे फुल चान्समध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. झेलपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. जीवाच्या आकांतानं हा झेल घेणं गरजेचं होतं. परंतु नशीबवाल्याला तेवढंच मिळतं जेवढं कष्ट करणाऱ्यानं सोडून दिलेलं असतं. ते कष्ट अमाप राहिले फलंदाजाचे आणि इथे नशीब बलवत्तर म्हणत तोही धावा कमवतोय. तब्बल 4. 33 रन ऑन बोर्ड. खोदून काढलेला बॉलला मात्र अखेरकार अफलातून फटका होता जरूर. फ्लॅट षटकार कदाचित जाईल की काय वाटत असताना संदीप ढोंगरेनं काय सुंदर लॉंग ऑफच्या दिशेनं झेल टिपला आणि निमिष मोहितेचं वादळ येण्या अगोदर मात्र शमवलं. फलंदाज आउट.
कासूकर बाळा हार्ड हिटर, पिंच हिटर. कारण पूर्वी म्हटलं जायचं की 1 डाऊनला पिंच हिटर यायचे. क्रिकेटची खरी कूस रिव्हर्सर श्रीलंकननं बदलली. जयसूर्या आणि काळू विथरला आणि तिथूनच मात्र क्रिकेटची नवी कूस आली. 50 षटकामध्ये पूर्वी 200 2.25 धावा व्हायच्या, परंतु पॉवर प्ले कसं खेळायचं हे तमाम जगताला त्या श्रीलंकन्स 2 सलामीरांनी मात्र दाखवलं. सनद जयसूर्या आणि काळू विथरना, आणि तिथून त्यांना वर्ल्ड कपही जिंकला. तुम्ही नवं शोधावं लागेल, प्रत्येक वेळेला नवं काहीतरी शोधावं लागेल. दांडीगुल सगळ्यात मोठी विकेट. निमिष मोहिते परतल्यानंतर मात्र एक मोठी विकेट. विवेक कासूकर गोल्डन डकचा शिकार, क्लीन बोल्ड. प्रणित कणेकर नवीन फलंदाज. मित्रांनो, क्रिकेट हा असाच खेळ आहे की तुम्हाला प्रत्येक वेळेला हुशार राहावं लागतं, प्रत्येक वेळेला अलर्ट राहावं लागतं. मी काल काय केलं आहे त्यापेक्षा मी आज काय करतो, कारण क्रिकेट हा वर्तमानात जगणारा खेळ आहे. तुम्हाला भूतकाळ प्रेरणा देईल, तुम्हाला सपोर्ट करेल, तुम्हाला आधार देईल, परंतु भविष्य घडवायचं असेल ना तर वर्तमान तुम्हाला मात्र आपल्या कर्तृत्वानं रंगावं लागेल. त्याच्यामुळे कर्तृत्ववान वर्तमान कोण रंगवेल. आणखीन एक चांगला बॉल. पहिल्या षटकामध्ये आम्ही काय गमावलंय याची वाट नाही पाहिली. नंतर आपल्या संघ सहकारी मात्र अजयनं चांगली गोलंदाजी केली, त्याने 6 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या. आणि इथे या षटकामध्ये सुनील नाईकनं एक चौकार जरूर खाला, परंतु 2 अतिशय मोठे विकेट. कारण निमिष मोहिते आणि बाळाराव त्यानं मात्र बाद केलं. धावा दिल्या आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 4. फटका चांगला आहे. इथे मात्र गलीमधून ट्रॅव्हल होईल क्षेत्ररक्षक मात्र रोखलंय. 30 यार्डाच्या आतमध्ये रोखण्यामध्ये यशस्वी झाला. आणि हाही षटक प्रिन्स 11 धाकटाकांदा संघ मात्र आपल्या बाजूला निभावून नेतोय. आणि इथे या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 5. 2 फलंदाजांना सुनीलनं बाद केलं. अशा प्रकारे पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. धावपलकर धावा लागत आहेत, त्या म्हणजेच 4 बाद 34. दोन 12th मॅन पाहतो आपण. दादरपाडा संघाचा समाधान, सॉरी खांदा संघाचा समाधान, तर स्वराज माता दादरपाडा संघाचा. मित्रांनो, 12th मॅन दिसायला साधं सोपं काम असेल, परंतु संपूर्ण सामन्याचा सगळ्यात जास्त प्रेशर या दोघांच्यावरच असतो. कारण त्यांना नेहमी वाटत असतं की आपला संघ जिंकलाच पाहिजे, मैदानामध्ये मलाही कधी संधी भेटलीच पाहिजे, संधीचं सोनं करेन. कारण कित्येक 12th मॅन आतापर्यंत स्टार बनलेत. त्याच्यामुळे 12th मॅनमध्ये कधी कमीपणा नका समजू, आणि 12th मॅनला तुम्ही कधी कमी समजूही नका. त्यांच्यामुळेच तुम्ही मोठे आहात, त्यांच्यामुळेच तो सांगत असतो की आमच्या या खेळाडूंना हा रेकॉर्ड्स केला आहे. बॅटची कडा, रिले थ्रो मात्र पाहतोय आपण. चांगला प्रयत्न जरूर राहिला कीपरचा, परंतु इथे मात्र टिपला मनोज गायकरनं फर्स्ट स्लिपमध्ये. आणखीन एक
आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्राप्ती लाईव्ह. मित्रांनो, 1,00,000 सबस्क्रायबर होणं सोपं नाही आहे. लाखात असलेला माणूस आमचा जितू गोंधली आणि त्याची ही प्राप्ती लाईव्ह. मनाची श्रीमंती लाभलेल्या या माणसाला आज मात्र मनापासून आनंद झाला. प्रेक्षकांनी केलेलं त्याच्यावरती प्रेम, त्याची क्वालिटी आणि क्लॅरिटीवर दिलेली शाबासकीची थाप आणि तब्बल 1,00,000 सबस्क्रायबर त्याला काल मिळाले. त्या प्राप्ती लाईव्हचं आपण करूया अभिनंदन आणि स्वागतही. एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र इथे परतीच्या प्रवासाला लागलेत. पहिल्या षटकामध्ये जरूर 23 धावा आल्या निशांत दिलं दादरपाडा संघाचं, परंतु मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हे षटकं कशी खेळून काढायची. श्रीनिवास आज फार वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि त्याच्यामुळे निमिषवरही तो प्रेशर आला. बालाही त्यांचा लगेच परतला आणि लागोपाठ त्यांचा आणखीन एक फलंदाज प्रणित कणेकरसुद्धा परतला. आणखीन एक चांगला बॉल. यश पाटील स्ट्राईकवर तर नॉन स्ट्राईकला सविन पाटील. यशनं आतापर्यंत खातं उघडू शकला नाही. तो 3 बॉलमध्ये एकही धाव नाही आहे. शविन पाटीलची 1 धाव. आणि आदिवासी प्रीमियर लीगमध्ये ज्या खेळाडूनं आपल्या यंदाच्या मोसमध्ये दुसरी बाई कमावली तो अजय नाईक. अजय नाईकवर मात्र हा जोरदार हल्ला झाला आहे. मी यश आहे, माझ्या नावात यश आहे. 3 बॉल मी डॉट खेळलोय, परंतु क्षमता आहे मोठ्या फटक्याची. लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. मित्रांनो, अजय नाईकचा खेळ बहारदार कायम राहिला आहे. धाकट्या संघामध्ये सुदाम नाईक असेल, अजय असेल, सुनील असेल, ही सगळी मंडळी. सौरभची कदाचित अब्सेन्सी जाणवेल. शुभम नाही आहे संघात आज. आणखीन एक क्रिकेटचा क्लास. 2 बाईक तुझ्या नावावरती, 2 षटकार माझ्या नावावरती ठोकले जात आहेत. चांगला फटकेबाजी. आखिरकार चांगली गोलंदाजी होत असताना मात्र अचानक गेअर बदलला. यश पाटीलनं दाखवून दिलं की माझ्यामध्ये क्षमता आहे. क्रमांक 4 वर मी खेळायला आलो आहे आणि आम्हाला धावाही बनवायचे आहेत. या धावा आल्या तब्बल 6 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करता निशांत दिलवंत दादरपाडा संघ धावा जमवतोय, तो म्हणजे 5 बाद 47. चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग. नो टीम मीटिंग. स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलाय, त्याच्यामुळे तुमच्याकडे वेळ नाही आहे. धाकट्या संघाचं एक विशेष कौतुक यासाठी राहील की त्यांचे प्लेयर्स सगळे अवेलेबल नसतात, पण मित्रांनो त्यांचं प्राधान्य आहे ते पहिलं कामाला. चला आता पहिला महत्त्वाचा एक पुकार देऊया आपण. ओले, अजनबी ओले प्रमोद आणि पागोटे टीम. चला दोन्ही टीमच्या कर्णधाराला पूर्वसूचना आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. तर अजनबी ओले टीमचा संगणक विद्याधर म्हात्रे आलेला आहे. पागोटे टीमचा संगणक चला आपण लगेच रिपोर्टिंग करा. पागोटे टीम कॅप्टन यायचे आहे. खूप चांगली स्पर्धा आहे, त्यामुळं इनिंग ब्रेकमध्ये आम्हाला टॉस करावाच लागतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेत, त्यांचं दोघांचं सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचे निर्णय ही टॉस बॉक्समध्ये सांगायचा, हा स्पर्धेचा नियम राहिला आहे. सुदाम नाईक हमेशा छोटे पॅक बडा धमाका राहिला आहे. मित्रांनो, क्रिकेटमध्ये तुमच्या उंचीला महत्त्व नसतं. क्रिकेटमध्येच काही तर आयुष्यामध्ये उंचीला महत्त्व नसतं, तर तुमच्या कर्तृत्वाची उंची किती मोठी आहे, तुम्ही कर्तृत्ववान किती आहात, यशाची उंची किती गाठली, यावर तुमचं आयुष्याचं यश संपादन केलेलं असतं. त्याच्यामुळे इथे सुदाम नाईकचा खेळही तसाच राहिला आहे. सुदाम, अजय, सुनील चांगली कामगिरी राहिली आहे सर्वांची. क्रमांक 5 षटक मात्र इथे हाताळलं जाते. 48 धावफलकावर धावा लागत आहेत. मागच्या सामन्यामध्ये 93 धावा मागच्या सामन्यामध्ये पाहिल्या, त्यामुळे या सामन्यामध्ये वाटलं होतं की अशाच धावा काहीच्या बनतील. बॅट शिकाडा. इथे मात्र झेल ड्रॉप. जितेंद्रनं मात्र हा झेल सोडला आणि मनोजनं विचार केला असेल कर्णधारानं की नेमकं तुझं चाललंय काय, हा झेल घ्यायचा होता, परंतु रन्स नाही त्या बॉलवर आली, त्याच्यामुळे फार टेन्शन नाही आहे. स्कोर स्थिर आहे. 48 धावा. एक वाटलं होतं की कदाचित 70-80 पुन्हा बनतील. 23 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. चांगला फटका आहे. रिकामी जागा भेदली आहे जरूर, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑफवरून ट्रॅव्हल झाला आणि तिथे मात्र एकच रन मिळेल. फेकी चांगली झाली. एका रन्सनं 49 वर मजर मारली गेली आहे.
3 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. या 3 बॉलमध्ये इथे मात्र सविन पाटील मोठे फटके दाखवत 55 ते 60 पर्यंत घेऊन जाईल का? 49 झाले, 2 मोठे फटके धावा बनवतील. फुल टॉस, नामी संधी होती, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येईल. काऊ कॉर्नरच्या दिशेनं फक्त फुल टॉसला धावा मिळते एक. हा फुल टॉस क्रॉस करणं गरजेचं होतं, पण धावा या एका धावेनं धावा बोर्डवर धावा लागल्या त्या तब्बल 50 धावा. 50 धावा, अभिनंदन. निशांत दिलेवन दादरपाडा संघाच्या 50 धावा बोर्डवर लागतात. 23 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या. त्यानंतर मात्र काय कमालाची गोलंदाजी, अजय नाईकचे पुन्हा एकदा तशाच प्रकारची गोलंदाजी. 2 षटकं त्यांनी हाताळली, धावा त्यांना दिल्या 19. 3 फलंदाजांनी त्यांना बाद केलं. सुनील नाईकनं 2 विकेट्स 5 धावा आणि इथे आतापर्यंत 4 बॉलमध्ये 3 धावा सुदाम नाईक. खोलवा टप्प्याची गोलंदाजी, ट्रॅव्हल मिड विकेटला बॉल, सिंगल रन्स मात्र फक्त मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न जरूर झाला, फेकी येईल परंतु थोडासा उशिरा थ्रो आला, त्याच्यामुळे 2 रन्स कंप्लीट केल्या यश पाटीलनं आणि या 2 रन्सनं 52वर मजल मारली जाते. शेवटचा बॉल म्हणजेच टार्गेट सेट करणारा हा बॉल आहे. नेमक्या धावा किती उरतील, धावांचा पाठला किती राहील हा ठरवेल. या बॉलवर पहिल्यांदा धावा किती येतील. सुदाम नाईक, यश पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा जोर फुल टच आणि आउटसाइड ऑफ स्टंप. काय सुंदर गोलंदाजी राहिले, स्लॉग षटक काय सुंदररित्या हाताळलाय, परंतु 1 रन्स होईल कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न जरूर राहिला शवीनचा, तो होईल रन आउट. 1 रन्स कंप्लीट, बोर्डवर धावाला 53. रिस्ट्रिक्ट केलं पहिल्यांदा 23 धावा पहिल्या षटकामध्ये, परंतु एंड काय सुंदर केलाय प्रिन्स 11 धाकटकांना संघाच्या गोलंदाजाचं कौतुक राहील. फलंदाजी थोडीशी कोलॅप्स झाली, परंतु आता कोलॅप्स नेमकं कोण होईल. 53 धावा बोर्डवर लागतात जिंकण्यासाठी. 5 षटकांच्या खेळामध्ये 54 धावांची गरज आहे, ती म्हणजेच प्रिन्स 11 धाकटकांना संघाला. ओव्हर टू टॉस बॉक्स जिथे असतील रिवाल सर. थँक्यू दिनेश पाटील सर. आपण टॉस करून घेऊया. मी अमोल केनी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास ते टॉस करावं आणि तो मॅच असेल अजनबी ओवले विरुद्ध BCC पागोटे. BCC पागोटे विरुद्ध अजनबी ओवले, सुपर 8 मधली तिसरी लढत, डू ऑर डाय. बघा ह्या लढत्याच्या अशा आहेत की जो जिंकेल तो एका ट्रॉफीचा हक्कदार असेल. म्हणजेच प्रत्येकाची अग्निपरीक्षा आहे या आजच्या दिवसामध्ये आहे प्रत्येक संघाची. अमोलजी केणी एक लिजेंड उत्कृष्ट क्रिकेटर. कॉल अजनबी ओवले, हेड कॉल अजनबी ओवले. ओहो, अँड इट इज टेल. बघा व्यवस्थित जरा काटा. टेल. टॉस जिंकला BCC पागोटे टीमनं. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. चूज द फर्स्ट फील्ड. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि ओवले टीमला बॅटिंगसाठी तुम्ही आमंत्रित केलात. फिल्डिंग अगदी ग्राउंडचा आढावा घेतला तुम्ही. संपूर्ण 1 दिवस खेळलात. आज अतिशय महत्त्वाचा मॅच खेळतात. डू ऑर डाय. कसं वाटतं? थोडासा प्रेशर असेल हा मॅच खेळत असताना? प्रेशर काही नसेल, जिंकण्याचा प्रयत्न असेल आणि खेळ दाखवण्याचा प्रयत्न असेल आमचा. डेफिनेटली खेळण्याचा प्रयत्न 100% राहील, कारण जिंकावंच लागेल. जिंकू किंवा मिरो असा हा एक आव्हान आहे. पागोटे म्हटलं तर उरण तालुक्यातून आपण इथे आलात. या परिसरामध्ये तुम्ही कमी येता, परंतु जसं ही टुर्नामेंट खेळत असताना तुम्हाला यश मिळालं आहे आतापर्यंत. कसं वाटतं एकंदरीत या विभागामध्ये खेळत असताना? खूप चांगलं वाटतं या पनवेल विभागात खेळायला. डेफिनेटली आयोजकांबद्दल काय म्हणाल? कारण आजचा अंतिम दिवस आहे. 6 ओव्हर मॅच. खरं तर उरण तालुक्यामध्ये 15-20 वर्षापूर्वी 6 ओव्हर कंपल्सरी असायचे. आता थोडासा शॉर्टकट क्रिकेट झाला आहे. कसं वाटतं तुम्हाला या आयोजकांची संपूर्ण ही संकल्पना? सुनील स्पोर्ट चिंचपाड्याचं आयोजन खूप चांगलं असतं. आम्ही दरवर्षी इथं खेळतोय आणि 6 ओव्हर खेळायला एकदम भारी वाटतात. थँक्यू सो मच. आयोजकांबद्दल देखील त्यांनी खूप चांगलं वक्तव्य केलंय. हे होते पागोटे टीमचे कॅप्टन. त्यांनी टॉस जिंकून सर्वप्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केलंय अजनबी ओवले प्रमोद गरजच्या टीमला बॅटिंगसाठी. 5 ओव्हरचा मॅच असेल नेक्स्ट मॅच, परंतु सुरू असणारी लढत इथे मात्र दादरपाडा आणि धाकटेखांडा यामध्ये कशा पद्धतीचं हे बॅटल रंगेल आपण पाहूया आणि ऐकूया. सुंदर समालोचन आपल्या समोर येतील. एक शैक्षणिक क्षेत्रातील खरं तर व्यक्ती, आमचे परम मित्र, कॉलेज फ्रेंड नरेंद्र साहेब.
चिंचपाडा प्रायोजित ही स्पर्धा स्वर्गीय अनंता शेठ शंकर केणी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन आणि सातत्य जे या टुर्नामेंटचं आहे ते प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन संकल्पना घेऊन ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत असते आणि या स्पर्धेचा आजचा हा सुपर 8चा अंतिम महामुकाबल्याचा आजचा हा दिवस तमाम जे क्रिकेट प्रेक्षक या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत त्यांचं पुनश्च सहर्ष स्वागत. या स्पर्धेला नेहमी जितू गोंधळी प्राप्ती डिजिटल लाईव्हची टीम या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करत असते. अप्रतिम DJ ऑपरेटिंग आमचे स्कोरर ज्यांची भेट या स्पर्धेला सातत्याने आमची होत असते. असे बरेचसे मित्र परिवार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी भेटत असते आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मग विनोद केणी असतील, समीर कासूकर असतील, भाई केणी असतील, बाळा असेल, दिनेश गायकवाड असेल, यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मित्रांनो रात्रंदिवस कंबर कसत असते आणि मात्र या ठिकाणी 54 धावांचा पाठलाग चेस करण्यासाठी कंबर कसावी लागेल ती धाकटा खांदा क्रिकेट संघाला. क्रिकेट इज अ ग्लोरी ऑफ अनसर्टनिटी. क्रिकेट निश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं कारण पहिल्या षटकामध्ये 23 धावा कुठून काढल्या होत्या. त्यानंतर उर्वरित आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये फक्त 30 धावा आल्या आणि 54चं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे. पहिलं चेंडू या दुसऱ्या सत्राचा खूप चांगला कव्हर्समध्ये आपल्या मनगटाचा परिचय देतो आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरून दणदणीत देखणा खणखणीत षटकार. मिळालेल्या संधीचं सोनं करत असताना यावेळेस पुन्हा एकदा त्याच धाटणीचा फटका होता. जे जास्त वेळ हवेत सेलिब्रेशन करू शकला नाही कव्हर्सच्या षटकाराचं आणि पलटवार करतोय तो निशांत 11 दादरपाडा क्रिकेट संघ. DJ मी या ठिकाणी ठरवेल कारण पहिला चेंडू थोडासा चौथ्या स्टंपवर होता, थोडासा फुलर होता. विसचा खूप चांगला वापर केला आणि एक्स्ट्रा कव्हरच्यावरून षटकार दाखवला. त्यानंतर मात्र चेंडूची थोडीशी लेंथ कमी केली, थोडा एक्स्ट्रा एफर्ट दिला, चेंडू थोडीशी उचली घेतली, पाण्याची मागणी केली जात आहे. थोडासा एक्स्ट्रा एफर्ट घेतला, टायमिंग त्या ठिकाणी करू शकला नाही आणि ज्या फलंदाजाने षटकारानेशी आपलं खातं उघडलं होतं तो फलंदाज सदाम नाईक बाद होऊन तंबूकडे परततो. स्वर्गीय अनंत शेठ शंकर केणी यांच्या स्मरणार्थ सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा यांची मित्रांनो खूप आकर्षक आणि देखणी स्पर्धा. खूप मोठा इतिहास आहे या स्पर्धेला. सातत्याने एखादी स्पर्धा ऑर्गनाईज करणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाचं हेच यश आहे की मागील 1 दशकापासून सातत्याने या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारची पारितोषिकं असतात, इंडिव्हिज्युअल पारितोषिकं असतात. 32 टीमनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि या 32 टीममधून सिलेक्टेड सुपर 8चा आजचा हा पोल पहिला सामना कोण विसरण. जबरदस्त फाईट झाली होती. मोहो आणि कुंडेवाल या 2 संघांच्या दरम्यानमध्ये एक आक्रमक फलंदाजी आपल्याला या मैदानावर पाहायला मिळाली. बॅक टू क्रिकेट वरी आपण यश पाटील यावेळेस ऑन साईडला ड्रॅग केलाय चेंडूला, फक्त सिंगल आहे. फटका चांगला होता मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी आहे त्याच प्रकारची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना
निशांत 11 दादरपाडा क्रिकेट संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. इन्व्हेस्टमेंट कमी आहे या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर त्या इन्व्हेस्टमेंटच्या अनुसार आपल्याला गोलंदाजी करावी लागेल, फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या टाकाव्या लागतील, तर या सामन्यामध्ये आपण जिवंत राहू शकू. हो, खूप चांगला बुंद्यात टाकलेला ट्रक क्रॉसिंग जॉकर म्हणावं लागेल. सन्मान दिला चेंडूला, सिंगलने स्ट्राईकला रोटेट केली. या प्रकारच्या चेंडूंची गरज आहे या सामन्यामध्ये. हा सामना शेवटच्या टप्प्यात पोहोचवायचा असेल, रोमांचक स्थितीत पोहोचवायचा असेल तर या चेंडूंची गरज आहे. आवाज येत नाही ना व्यवस्थित? यावेळेस ठीक आहे, चौकार येतो, षटकार येतो, माफी असावी. या षटकाराच्या मदतीनं प्राप्ती लाईव्हचं जबरदस्त टेलिकास्ट या ठिकाणी DB पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टवर एअरक्राफ्ट या ठिकाणी लँड होत असतानाच एक चांगलं व्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला चेंडू होता, सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. पहिलं षटक यश पाटील याचं समाप्त होतं. 1-15 चोख प्रत्युत्तर दिले मी म्हणेल या सामन्यामध्ये, या षटकामध्ये खांदा क्रिकेट संघाने. कारण षटकाराने सुरुवात केली होती, त्यानंतर यशने कमबॅक केलं, त्यानंतर अजून एक षटकार दाखवला फलंदाज साहिल पाटील यांनी. चेक. आदरणीय सन्माननीय परेशजी केणी यांचे इथे आगमन होतंय. महावितरक, महाराष्ट्र विद्युत मंडळ आणि MSCB यामध्ये कार्यरत असणारे आदरणीय सन्माननीय परेशजी केणी साहेबांचे इथे शुभ आगमन होतो आहे. सहर्ष स्वागत परेशजी केणी. यावं आपण या मुख्य मंचावर, क्रिकेट या व्यासपीठावर आपण येऊन स्थानपन्न व्हावं. सुस्वागतम. खूप मोठं व्यक्तिमत्व चिंचपाड गावचं, ज्याने MSCB मध्ये आपली प्रदीर्घ सेवा दिली. वयाच्या 58व्या वर्षी त्यांना निवृत्ती मला वाटतं जाहीर केल्यानंतर चिंचपाडा क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी मित्रांनो सातत्याने ते आपल्या परीने प्रयत्न करत असतात आणि खऱ्या अर्थाने खेळाडूंना चेअरअप करण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान असतं. बॅक टू क्रिकेट. आपण पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. 15 धावा आपण स्कोअर कार्डवर पाहतो. ओमकार केणी कोळी या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतो. 8-10 पावलांचं ज्याचं रनअप आहे. ओव्हर द विकेट ऑन साईडला एक्झिक्यूट केलं आहे. प्रॉपर टायमिंग नाही, एलिव्हेशन देता आलं नाही. सापळा रचला होता, त्या सापळ्यामध्ये ट्रॅप केलं जातं. फलंदाज नंबर 2 बाद होतो. धाकटा खांदा क्रिकेट संघाचं ज्याचं नाव आहे साहिल पाटील. एक्झिक्यूट केला होता फटक्याला, मात्र ज्या प्रकारचं एक्झिक्युशनची गरज होती ते एक्झिक्युशन या फटक्यामध्ये पाहायला मिळालं नाही आणि एलिव्हेशन कमी मिळालं. आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जो घात लावून बसला होता क्षेत्ररक्षक, त्याने एक सहज झेल अगदी लिलया पकडल्या, ज्याचं नाव आहे तुषार मोहिते. खूप चांगलं झेल, अप्रतिम झेल. अशा मोक्याच्या क्षणी अशा प्रकारचे झेल ज्यावेळेस आपण कॅरी करतो, संघाचं मनोबल वाढतं, क्षेत्ररक्षकांचे खांदे उंचावतात, एक ॲग्रेसिव्ह आपण माइंडने या मैदानामध्ये उतरत असतो. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर द विकेट सुनील नाईकसाठी हेलिकॉप्टर लँड केला आहे. चांगला फटका होता, बुंद्यातला बॉल होता, खेळून काढलाय. बॅक टू द बॉलर मध्ये खेळून काढलाय. गोलंदाजाची व्यूहरचना नक्कीच पाहायला मिळते. चौथ्या स्टंपवर चेंडूला रिलीज करतो. लाईन अँड लेंथमध्ये ॲक्युरेसी पाहायला मिळते आणि ज्या कन्सिस्टन्सीने गोलंदाजीची गरज आहे निशांत 11 दादरपाडाला, ती कन्सिस्टन्सी या ठिकाणी नक्कीच या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कन्सिस्टन्सी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते. ओव्हर द विकेट फ्लिक केलाय आणि खराब क्षेत्ररक्षक निशांत 11 दादरपाडा क्रिकेट संघाला या चुका टाळाव्या लागतील. या चुका टाळाव्या लागतील. मी म्हणेल घोडचूक केली की काय, कारण प्रत्येक क्रमांचं रिवाल या ठिकाणी महत्त्व एक वेगळं आहे. सुपर 8चा सामना आपण खेळतो, नॉकआउट प्रतियोगिता आहे. एक चुकी सामन्यातून आपल्याला बाहेर घेऊन जाऊ शकते आणि या ठिकाणी या छोट्या छोट्या
चुकांवर आपल्याला काम करावं लागेल, आपली स्ट्रेंथ काय ती दाखवावी लागेल आणि त्या स्ट्रेंथनुसारच आपल्याला खेळ करावा लागेल. ज्या प्रकारची पहिल्या सत्रामध्ये धाकटा खांदा क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये आपली स्ट्रेंथ दाखवली होती आणि रोखून ठेवलंय 53 धावांवर, काम करावं लागेल. फिल्डिंग आणि बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये ऑन साईडला फक्त सिंगलने या ठिकाणी एंड बदलले दोन्ही फलंदाजाने. स्ट्राईक एंडला फलंदाज उभा होतो धाकटा खांदा क्रिकेट संघाचा आणि स्ट्राईक एंडला आहे तर सुनील नाईक, एक अप्रतिम हार्ड हिटर फलंदाज. ज्यावेळेस मी डायसवर बसलो होतो लालचंद गावंड यांच्याशी चर्चा करत होतो, लालचंदने मला इशारा केला होता की हार्ड हिटर फलंदाज आहे, खूप आक्रमक फलंदाज आहे धाकटा खांदा क्रिकेट संघाचा. पाहूया. ओ खूप चांगला हेलिकॉप्टर ट्रायलने, बॅटचा फ्लो चांगला आहे त्याचा. सिंगल फक्त या ठिकाणी येते. कौतुक करेल मी ओमकार केणी याचं, दांडगा अनुभव आहे. निशांत 11 ओमकार कोळीचं खूप दांडगा अनुभव आहे त्याच्याकडे, ज्याने दादरपाडा क्रिकेट संघाला बऱ्याचशा संकटातून वाचवलेलं आहे. बऱ्याच संघाचं तारणावर ॲज अ गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच ओमकार कोळी या ठिकाणी आपल्या क्षमतेचा परिचय देतो. ओव्हर द विकेट. ओ बॅक टू बॅक ब्लॉक ऑल. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. जर एकदाही बॉलिंग परफॉर्मन्स आवडलं असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्यात, कारण या स्टेजमध्ये फलंदाजाला थांबून ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. डीजे थोडी अवॉइड करायची आपण, कारण संपूर्ण दिवसभर या ठिकाणी 5 षटकांचे सामने खेळले जातील. आयोजक विनोद केणी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवणे, जेणेकरून टीममधील जे प्लेईंग 11 असते प्रत्येकाला परफॉर्मन्स प्रदर्शन करण्याची संधी ही आम्ही आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने देत आलो आहोत. आणि मित्रांनो, आज आपण पाहतो की रायगडचं टेनिस क्रिकेट आज भारतामध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक टेनिस क्रिकेट आपण पाहतो. बरेचसे खेळाडू मग ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करत असताना आपण पाहत असतो. आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे जे आयोजक असतात ते एकूण धावा 20 आपण स्कोर कार्डवर पाहतो. पहिल्या षटकामध्ये आलं होतं 15, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं, मात्र 5 धावा खर्च केले होते गोलंदाज ओमकार कोळी याने, आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज रोहित गायकवाड. टोटल या स्पर्धेमध्ये 250 विकेट, 250 विकेट आतापर्यंत या स्पर्धेमध्ये प्राप्त केलेले आहेत गोलंदाजाने. आणि योगेश केणी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना प्रत्येक या स्पर्धेचा जो बारकाव आहे, प्रत्येक या स्पर्धेतील ज्या महत्त्वाच्या घटना आहेत, महत्त्वाचे चेंडू आहेत, किती स्कोर, किती चौकार, षटकार, प्रत्येक एक स्टॅटिस्टिक ॲनालिसिस यांच्याकडून केले जाते योगेश केणी यांच्या माध्यमातून. ओ खूप चांगला फटका, कार्पेट ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट केलेला आहे. लॉंग ऑनला मिस फिल्डिंग होते आणि चौकारानेशी या ठिकाणी आपली क्षमता काय याचा परिचय देतो फलंदाज सुनील नाईक. त्रुटी राहिली होती क्षेत्ररक्षणामध्ये आणि त्याच्यावर काम करावं लागेल या ठिकाणी, कारण तेवढीच आक्रमक आपली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिली होती. आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार या ठिकाणी रोहित गायकवाड याला मिस फिल्डिंगच्या मदतीनं खावा लागतो. कुठेतरी गोलंदाजाच्या मनोबलावर या गोष्टींचा हा सातत्याने परिणाम होत असतो. हा परिणाम हा झुगारून लावेल का, हा खरा यक्ष प्रश्न असेल मैदानामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो. ऑन साईडला एक्झिक्यूट करण्याचा मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक झेल खाली येतो, चुकी या ठिकाणी टाळतात आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतो, ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. त्या फलंदाजाचं नाव आहे सुनील नाईक.
खऱ्या अर्थाने आजच्या या दिवसाचा आपण विचार केला. पहिला सामना हाय स्कोरिंग होता, ज्याला टीट फॉर टॅट जशा चोख प्रत्युत्तर दिलं होतं. मोहो क्रिकेट संघाने फक्त 11 धावाने सामना सोडला होता. थोडासा 5 षटकामध्ये 54 धावांचं लक्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लिलिया सर्व करताना आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच टीमना आणि संघांना आणि खेळाडूंना पाहिलेलं आहे. मात्र या ठिकाणी जरी आमची इन्व्हेस्टमेंट कमी असेल तरी आमच्या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे. आम्ही टिचून गोलंदाजी करू, योग्य दिशेवर नियंत्रित गोलंदाजी करू, व्हेरिएशन दाखवू, रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट आम्ही प्राप्त करू आणि हा सामना उत्साहवर्धक, उत्कंठावर्धक, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचेल याची संपूर्ण काळजी घे. परफ्यूम डिलिव्हरी, इट इज अ परफेक्ट परफ्यूम डिलिव्हरी. गुडलेंथला चेंडूला पिच केलं, एक्स्ट्रा एफर्ट दिलं, चेस्टच्या लेवलने चेंडू ट्रॅव्हल झाला, यष्टिरक्षकाच्या ग्लव्समध्ये चेंडू विसावला. टेनिस क्रिकेटमध्ये लेदर क्रिकेटचं सौंदर्य या गोलंदाजाने खुलं केलंय. या ठिकाणी कट केला, गॅप, या ठिकाणी वेगाने चेंडू फरार होतो चौकारासाठी. त्या ठिकाणी कमी करतो, त्या क्रिएट करण्यामध्ये क्रिएटिव्हिटी दाखवतो फलंदाज. जी शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आणि शॉर्ट कव्हरच्या मध्ये जी गॅप आहे त्या गॅपमध्ये चेंडूला ट्रॅव्हल करतो. दोन्ही खेळाडूंना चेंडू बीट करून जातो सरळ चौकारासाठी. धावा एकूण आपण स्कोर कार्डवर पाहतो 28 धावा, 54चं लक्ष, 14 चेंडू, 26ची आवश्यकता. इक्वेशन खूप चांगलं आहे. ओ अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम चेंडू, जबरदस्त उंचपुरा गोलंदाज आहे. चांगल्या प्रकारचा आपल्या खांद्याचा वापर करतो. लाईन अँड लेंथमध्ये ॲक्युरेसी, चांगला रिदममध्ये आलेला गोलंदाज आपल्याला दादरपाडा क्रिकेट संघाचा दाखवतो आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी धाकट्या खांदा क्रिकेट संघाची अग्निपरीक्षा घेतोय. ओ पुन्हा एकदा शॉट ऑफ गुडलँड, मेहनत करतो, विकेटवर घाम गळतो या रणवणत्या उन्हामध्ये आणि डॉट चेंडूने तिसऱ्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकात आल्या 15, दुसऱ्यात आल्या 5, तिसऱ्यात आल्या 8, स्कोर कार्डवर 28 धावा. ठोक डीजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे आम्हा सर्व प्रकल्पग्रस्तांचे आराध्य दैवत, संसद भूषण, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून, एक अभ्यासू विरोधी पक्ष नेता म्हणून ज्याने आपली कारकीर्द अखंड महाराष्ट्रामध्ये गाजवली. आणि आज आपण पाहतो या नवी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर जे एअरपोर्ट होतं आणि येथील आगरी कोळी कराडी लोकांच्या जीवनामध्ये सुवर्ण क्षण ज्यांच्या नेतृत्वाने आले, ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाले, असे आपल्या सगळ्या आगरी कराडी आणि कोळी समाजाचे भाग्य विधाते जासई गावचे सुपुत्र, ज्यांनी खऱ्या अर्थाने आगरी कोळी कराडी समाजाला एक वेगळी ओळख दिली, त्या स्वर्गीय दी पाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून, सुनील स्पोर्ट्स चिंचवाडाच्या माध्यमातून शतशः विनम्र अभिवादन करतो. आणि आपण जाऊ या मैदानाकडे. एक जबरदस्त अविस्मरणीय स्पर्धा या ठिकाणी सुनील स्पोर्ट्स चिंचवाडा यांच्या माध्यमातून. यस विवाल. नक्कीच नरेंद्र सर, खरं तर आज 22 डिसेंबर आणि आज आमच्या या भूमिपुत्रांचं आंदोलन देखील होता, परंतु आमच्या आयोजकांनी देखील आजचा दिवस उद्यावर नेला होता, परंतु आचारसंहिता असल्यामुळं स्थगित करण्यात आला. नाहीतर आज जनआक्रोश तुम्हाला पाहायला मिळालाच असता नक्कीच, परंतु आयोजकांनी बघा आजचा दिवस देखील उद्या पोस्टपोन केला होता. तर आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल. बारा चेंडूंचा खेळ बाकी आहे.
12 चेंडू आणि 26 हॅलो, धावांची हॅलो, आवश्यकता हॅलो. असताना हा बॉल जातोय डॉट. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये नरेंद्र सर जोडले जातील. मॅच खूप रंगतदार पाहायला हॅलो, हॅलो. मिळते. खूप चांगला सामना या ठिकाणी. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना पहिला चेंडू डॉट टाकला. दुसऱ्या चेंडूचा आपण विचार केला तर सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. इक्वेशन आपण पाहतो 10 चेंडू 25 धावांची गरज या ठिकाणी जिंकण्यासाठी. धाकटा खांदा क्रिकेट संघाला सोडत नाहीत सामना, अजून देखील फाईट करतात. फायटिंग स्पिरिटने या ठिकाणी मैदानावर धाकटा खांदा क्रिकेट संघ आपल्या कौशल्याचा या ठिकाणी वापर करत असताना तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक धाव वाचवण्यासाठी ऑन साईडला एक्झिक्युशन करण्याचा प्रयत्न होता. डावी एसटी चुकली. पंचाने या ठिकाणी वाईटचा इशारा दिला. या चुका टाळाव्या लागतील या ठिकाणी जर आपण विचार केला या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर. दादापाडा क्रिकेट संघाला खूप चांगली फाईट, टिट फॉर टॅट या ठिकाणी. कट कॉर्नर्स शोधावे लागतील. यावेळेस एक्झिक्यूट केलंय, जबरदस्त एक्झिक्युशन. स्क्वेअर लेग सीमारेषेला क्लिअर केलं. हा येतो उत्तुंग षटकार. इक्वेशन बदलतं. 10 चेंडू 24ची गरज होती. आलेला षटकार 9 चेंडू 18 धावांची कमबॅक करून दाखवतं आणि नक्कीच हा बूस्टर असू शकेल हा खांदा क्रिकेट संघासाठी हा षटकार. या षटकाराने सामन्यामध्ये बरेचसे चित्र, बरेचसे इक्वेशन्स बदललेले आहेत. जे जाणकार आहेत, क्रिकेटचे पंडित आहेत, त्यांचं कॅल्क्युलेशन बदलतं, मात्र तेवढंच कमबॅक करतो. नेक्स्ट डिलिव्हरीमध्ये गोलंदाज प्रणित कणेकर षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करणं, चेंडू डॉट रिलीज करणं खूप मोठी गोष्ट असते. तेवढं कौशल्य आहे त्याच्याकडे. त्याच्या मनगटामध्ये, त्याच्या खांद्यामध्ये जोर आहे आणि यावेळेस उंची जास्त, एलिव्हेशन पण जास्त आणि हा येतो अजून एक उत्तुंग षटकार. गणित बिघडली जातात या षटकाराने. डीजे आणि समीकरण बघा नरेंद्र सर, 7 चेंडू आणि आता 12 धावा, 7-12 तयार झाला आहे. या 7-12साठी दिवंगत दिबा पाटील साहेबांनी खरं तर जो कुठला कायदा 12.5% 22% आपल्याला मिळत आहेत ना, तो 7-12चा समीकरण आता इथे तयार झाला आहे. 7 चेंडू 12 धावा. खूप रंगतदार सामना. कॉम्बॉक्स मध्ये नरेंद्र सर जोडले होत आहेत. हॅलो. मोस्ट निडेड हा चेंडू निर्णायक होता, तो चांगला फेकला आहे. एक धाव पलून काढली. आता येणारे 6 चेंडू आणि समीकरण हॅलो, उरले हॅलो, निर्णायक हॅलो, विजयासाठी. हॅलो. 11 धावा. 7 चेंडू 12 धावांची गरज असताना सिंगल या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली जाते आणि येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. सामना कसा असावा, सामना किती रंजकदार होऊ शकतो, हे ज्यावेळेस दोन्ही टीमकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते, शर्तीचे प्रयत्न केले जातात, त्याचा रिझल्ट असतो. शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा. 6 चेंडू 11 धावांची गरज, प्रेक्षकांची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचवणारा हा सामना म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण इन्व्हेस्टमेंट कमी होती. पहिल्या सामन्यामध्ये आपण किती धावा पाहिल्या होत्या? 94 धावा पाहिल्या होत्या आणि 11 धावाने सामना सोडला होता. असं म्हटलं गेलं होतं की जी विकेट आहे ही विकेट फलंदाजीसाठी पोषक आहे. नाही मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही विकेटवर घाम गाळाल ना, त्यावेळेस ती विकेट देखील तुम्हाला मदत करत असते. म्हणून नेहमीच म्हटलं जाते, पाणी से जो नहाते वो लिबास बदलते, पानी से जो नहाते वो लिबास बदलते और पसीने से जो नहाते वो तकदीर बदलते. दोन्हीकडून प्रचंड प्रमाणात घाम गाळला जाते, दोन्हीकडून प्रचंड मेहनत केली जाते. उद्देश एकच आहे, हा सामना वाचवणं. उद्देश एकच आहे, हा सामना वाचवणं. 6 चेंडू 11 धावांची गरज. आपण एका बाजूने जर क्षेत्ररक्षणाकडे
कटाक्ष टाकला, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, स्वीपर कव्हर डीपला बाउंड्री लाईनला प्रोटेक्शन करतो, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे आणि आपण पाहतो की शॉर्ट गली आणि शॉर्ट बॅकवर्ड शॉर्ट कव्हर एक शॉर्ट गलीमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं आणि विकेट किपरला आपण पाहू शकतो विकेटच्या खूपच लांब उभा राहिला आहे. यावरून एक अंदाज येतो की अतिशय वेगवान हा मापे असावे. एक लेग स्लिप देखील या ठिकाणी तैनात केलेले ओव्हर द विकेट येईल. खूप चांगला बुंद्यात टाकलेला चेंडू, खोलवर चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर पहिला मोहरा गारत होतो तो धाकटा खांदा क्रिकेट संघाचा. ज्यांनी कल्याण केलं आणि रिवाल आज आपण पाहतो एक्सयू कार असतील, फॉर्च्युनर्स असतील, रोल्स रॉयल्स असतील, लॅम्बॉर्गी असतील, या आगरी कोळी कराड्यांच्या घरासमोर लागल्यात. त्याचं एकमेव कारण स्वर्गीय DB पाटील साहेब यांचं शेतकऱ्यांच्यासाठी केलेलं आंदोलन. आणि नेहमी म्हटलं जातं प्रकल्पग्रस्तांचं रक्त हे वाया जात नसतं आणि ते वाया देखील जाऊ द्यायचं नसतं. हाच वसा या प्रकल्पग्रस्तांच्या तरुण पिढीने घेतलेला पेटून उठलेला आहे की या विमानतळाला नाव फक्त असेल ते स्वर्गीय DB पाटील साहेबांचं. DB पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. बॅक टू द क्रिकेट. मैदानाकडे वळूया. चांगली चुरशीची लढत. नवीन फलंदाज विजय नाईक, परफ्यूम डिलेव्हरी, गुड लेंथवरून चेंडूला दिनेश पाटील अशा प्रकारे टेक ऑफ करणं. खूप एक्स्ट्रा ॲबिलिटीची गरज असते, खूप चांगल्या क्षमतेची गरज असते आणि ती क्षमतेचा वापर करतो. आपल्यामध्ये किती प्रकारचं बर्निंग फ्युअल आहे आणि त्या बर्निंग फ्युअलला या ठिकाणी जाळलं जातं आणि जी डिझायर आहे, जी प्रचंड इच्छा आहे, ते डिझायर या ठिकाणी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा वापर केला जातो, अटेम्प्ट केले जातात एकापेक्षा एक. क्रिकेटचे ब्रह्मास्त्र. 5वं षटक प्रोग्रेसवर असताना 3 चेंडू रिलीज केले आहेत. पहिल्या चेंडूवर बोल्ड, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर षटकार, माफी असावी सिंगल आणि इक्वेशन या ठिकाणी आपण पाहतो 3 चेंडू 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावांची गरज या ठिकाणी. ऑन साईडला एक्झिक्यूट केलंय. लो फुल टॉस अपेक्षा केली नसेल. 3 चेंडू 10 धावांची गरज असताना आलेला हा उत्तुंग षटकार. सलामी फलंदाज आहे जितेंद्र घरात, जो अजून देखील पाय रोवून उभा आहे या विकेटवर. त्याला माहिती आहे हा सामना जर मला जिंकायचा असेल तर मला या विकेटची माझ्या घामाने सिंचाई करावी लागेल. या घामाने या विकेटवर मला उभं राहावं लागेल आणि त्याच प्रकारची जिद्द त्याने ठेवली. इक्वेशन बघा, 2 चेंडू 4 धावांची गरज. इक्वेशन यास नेहमीच म्हटलं जातं ज्या लोवेस्ट टोटल ज्या मॅचेस असतात ना त्या रवींद्र नेहमी उत्साहवर्धक असतात, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारे असतात आणि त्याच प्रकारची उत्साहवर्धक, रोमांचक, रोमहर्षक एक फायटिंग सामना. यावेळेस खूप अप्रतिम चेंडू ऑफ स्टंपला, 4थ्या स्टंपवर चेंडूला रिलीज केला जातो. बघा या सामन्याचं एक वैविध्य मी पाहिलं. ब्लॉक होलचे चेंडू रिलीज केले, शॉर्ट ऑफ गुड लेंथवर चेंडूला टेक ऑफ केले, त्याच्यानंतर 4थ्या लाईनला चेंडूला पिच केलं, वेगवान गती दिली, फलंदाजाला बीट केलं, एक चेंडू फुलटॉस आला, त्याच्यावर षटकार आला आणि शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. एकदा जोरदार टाळ्याने या शेवटच्या चेंडूचं स्वागत करूया कारण इतकी एक्साइटिंग मॅच होईल वाटलं नव्हतं. मला तर असं वाटलं होतं की सामना 3-4 षटकात संपतो की काय, कमी बोलावं लागेल, कमी एनर्जी लावावी लागेल. मात्र प्रशंसा करीन मी. यावेळेस खूप चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू गोलीच्या वेगाने ट्रॅव्हल होतो. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ विक्टरी, व्हॉट अ परफॉर्मन्स, व्हॉट अ फायटिंग स्पिरिट. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. या फलंदाजाचं नाव आहे जितेंद्र घरात. फलंदाजीसाठी सलामीला आला आणि सामना फिनिश केला. अप्रतिम फलंदाजी. व्हॉट अ मॅच. या स्पर्धेचा नियम आहे हँडशेक करून आपण यायचं आहे, लाईनअप करायचं आहे, हस्तोंदोलन करायचं आपल्याला या ठिकाणी. अप्रतिम
जबरदस्त या ठिकाणी मॅच. मित्रांनो, स्पर्धा डिसिप्लिनची आहे. खूप चांगला खेळलात तुम्ही, चांगली फाईट केली. निशांत 11 दादरपाडा क्रिकेट संघ, आमचे DJ मॅडी आमच्या सोबत, बरीच 15-20 वर्षाचा आमचा प्रवास आहे सोबतचा. मॅडीची टीम म्हणून मी दादरपाडा टीमकडे सातत्याने पाहत असतो. चुका होत असतात, चुका सुधारायच्या असतात आणि नक्कीच छोट्या छोट्या चुकांनी या ठिकाणी हा सामना आपल्याला थोडासा सोडावा लागला. खूप चांगला, प्रेक्षकांचं खूप मनोरंजन. मॅन ऑफ द मॅच